पण पंक्तीला सुद्धा काही करंट्या कपाळाचे माणसं असे असतात, ते श्लोक म्हणायला सुरुवात केली की चपातीचा कुटका मोडून दुर्नात धरतय आणि त्या श्लोक म्हणणाराकडेच बघत आहे. त्याला ते श्लोक सुद्धा कठीण जाते. हे कवा होतंय की, आणि तिकडून नुसता आवाज या बोला, नाही वरदे नाही काहीच नाही. कशामुळं नाही? करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, आणि धन्य जगे तोची एक हरिरंगे नाचे. विढाला पाटील, हे सुधारित जमाना का इधरल्याला सुधारला नाही. आणि तुम्ही कशाला सुधारित जेवण, मोठं जेवण कोणच्याला समजिता? मोठं मॉनिटर मध्ये घ्या आवाज. हे पोरं इकडं हो, असं होय का? लय भारी जेवण होतं कोणचं? त्याचं बसून जेवायचं नाही, ते उभ्यानं असते ना. बफे ते बफे, त्याचं खरं नाव बफे नाही, त्याचं ओरिजिनल नाव आहे बफेलो. बफेलो म्हणजे म्हैस. म्हशीला जशी खाण्याची अक्कल नाही, शेणानं भरलेले बुरकुंडे खाते, नालीतलं गवत आहे खाते, कोण्याही टायमाला खाते, त्याचं नाव बफेलो. पायातलं बूट काढून खात नाही, मांडी घालून बसत नाही, त्याचं नाव बफेलो. ते भिकमागे जेवण आहे, भिकमागे. कोण आहे त्याच्यात वाढायला? भिकमागे का म्हणायलो? तुम्हाला क्वालिफाईड भिकारी पाहायचा असेल तर त्या जेवणात मिळते. क्वालिफाईड भिकारी कोण आहे वाढाय त्याच्यात? आपणच परात घ्यावं आणि चौकून भीक मागून आणा. वरण इकडं टाका याच्यात, भाजी तिकडं टाका याच्यात, भात इकडं टाका याच्यात, चपाती तिकडं टाका याच्यात, इकून तिकडं तिकून इकडं इकून तिकडं. शांताबाई आणि चौकून भीक मागून आणून का मांडी घालून बसायचे? चला, हे जुने लोक आजू काही आहेत ते न जाणो घेत असतात, भीक मागून आणत असतात, पण उभ्यानं खात नाहीत. जुने लोक आजही बसून खातात. बसून खातात तर पंक्ती थोड्याच आहेत. 11 ढोरं बसले आणि कोणी कोणाकडे ढोपरं करून बसते. हे गोळका बसायचा. आणि हे आधुनिक काळातलं सूट बूट घातलेलं भिकमागे क्वालिफाईड भिकारी चौकून भीक मागून आणताय, त्याच्या ताटावून बुटा सगळ जाते. हे जमाना सुधारला. अरे आजू काही सुधारला नाही, जरासा सुधारलाय. तर बुट घालून खाले, जेव्हा बुटात वरण घेऊन खातेल काय तेव्हा सुधारले म्हणायचे. पवित्र ते अन्न हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन. पवित्र ते अन्न हरी कीर्तन भोजन, हरी कीर्तन भोजन, हरी कीर्तन भोजन. पवित्र ते अन्न हरी कीर्तन भोजन, हरी कीर्तन भोजन, हरी कीर्तन भोजन. पवित्र ते अन्न म्हणजे हरी चिंतने भोजन. आता अखंड हरिनाम सप्ताह आहे, इळभर रामायण आहे, रात्री कीर्तन आहे, गाथा आहे, काकडा आहे, सतत अखंड हरिनाम चिंतन आहे. या सप्त्यातलं अन्न एखाद्या वेळ चविष्ट नाही लागायचं, पण पवित्र आहे, पवित्र अन्न म्हणून इथलं खाजवलं. मग मला दिगंबर पाटलानं विचारलं कशामुळं, याचं कारण आहे.
महाराज तिकडंच येताना जेवून यालेत हॉटेलात, बारडला येतात आणि तिथं जेवतात आणि मग इथं म्हणतात नाही 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 आपल्याला जेवायचं नाही. पण आम्ही हॉटेलाचं खातच नाहीत, पण नामचिंतन सोडून अन्न कुठलंच खात नाही, कुठलंच खात नाही. म्हणून आता पंक्तीचं बघा. मग आम्ही पाटलाला विचारा, एक दुरण वरण पिलं का नाही मागून. हो, काही काहीची वरण प्यायला सुद्धा हिंमत नाही. ते तर आधीच विचारतात मला, नका महाराज मला ॲसिडिटी आहे. हो, कोणी म्हणते मला काही बिमारीच आहे. अरे इतकं नामचिंतन करून तुम्हाला ॲसिडिटी बिमाऱ्या आणि हे ते कारणच तुमचं नामचिंतन जर ओरिजिनल असेल ना, नामाच्या चिंतनेन 12 वाटा पळते. 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने. मिरच्या आणल्या नाही हो. नाही तर मला वाटेल या मर्दंग्यावरून मिरच्या ओवाळूनच टाकावं. दिष्ट लागायसारखंच आहे. जाऊ द्या, लागली दिष्ट तरी काढू नंतर. मी उगच कोणाचंही वर्णन करणारा नाही, करीतही नाही, कोणाचंच नाही. दिलीप महाराज ऐकलं का? उगच लय मी वर्णन कोणाचंच करीत नाही. उगे विनाकारण भलतेच फलाने. आता काही महाराज ज्याची ओळख झाली त्याला माझं काय तुमचं गाव उधार भाईक अंतकरणाचं आहे, तू कालच आला नाही आजच आला आणि तुला काय माहित आहे. अरे काल्यापासून आजू काही बरेच जण पट्टी देत नाहीत, तुला काय माहित आहे उधार अंतकरणाची. आणि मग रोजही आरडावं लागत आहे का नाही तुमच्या इथं? नसल. नाही तर काही गावानं मला लागतं ऐका, आज आपल्या सप्त्याचा 5वा दिवस आहे, राहिलेल्या भाईक भक्तांनी आपापली वर्गणी आणून देण्याची कृपा करावी. ते शेवटवर देत नाही. कशामुळं? अलाउन्सिंग करणाऱ्याचं चुकत आहे. राहिलेले भाईकन भक्त 5 दिवस होऊन बी राहिलेले भाईकन भक्त आणि देणारे ते बिचारे. आणि मग त्या माऊल्याचा बिचाऱ्याचा भाव असते. ती बायको म्हणते मालक ते रोज आरडायले द्या ना पट्टी. इकडे पट्टीच म्हणते, द्या ना सप्त्याची पट्टी. ते म्हणते गप, तुला काय कळायले त्याच्यातलं? काय झालं ते? काय म्हणायले ऐके, राहिलेले भाईकन भक्त म्हणायले. मग आता मी राहिलो तेव्हा मी भाईक बिन भक्त बी आहे का नाही? आणि भाईक बिन भक्त आहे, मग कशाला द्यायची? काल्यापस्तोर देत नाही. काल्याच्या दिवशी म्हणते बरोबरी झाली का उरलंय काही नाही, 10-5 उरलेत, मग घ्या इकडे, सांभाळतो मी वर्षभर. म्हणून कोण्याही गावात वैयक्तिक एका व्यक्तीचं वर्णन आम्ही महाराज लोकांना करणं म्हणजे उगत तोंड धरणं आहे. अरे सर्व गाव एकत्रित येऊन सप्ताह करतंय,
आणि एकाचं वर्णन काय करू म्हणून करायचंय? एका म्हणता भले आणि दुसऱ्या सहज नेंदिले. एकाला चांगलं म्हणलं की दुसऱ्याची निंदा घडते. म्हणून कोण देतंय का नाही देतंय याच्याहून काही घेणं देणं नाही. सगळं गाव करतंय म्हणलं तर सगळं गाव एकत्रित आलं. नसतील बी दोन चार, आपल्याला काय घेणं देणं. आता कीर्तन सुटलं की मला जायचं दिगंबर पाटील, आणि आता तुमच्या मागं बल्ला नाही नेऊन सोडायचं. मी गाडी आणली, आता स्वतंत्र गाडी नाही. तवा बी होती पण आलतो अच्युत महाराजासंग. अच्युत महाराज खाली गेले ते म्हणजे मी जाताना बी नेतो तुम्हाला आणि आणताना सोडतो. तर गाडी तुम्ही म्हणता ना आता बढती झाली काय की यंदा घेतली काय ती. जेव्हा लई गाड्या नव्हत्या तेव्हापासून गाडीच आहे. फक्त आकारानं बघून सिनी फिरतो. आता तर फिरायचे ना टंगडं मोल्ड आहे म्हणे. तुम्ही म्हणता मोल्ड कशामुळं? मी जरा कीर्तनामध्ये पोरायला बोलवतो, न्याऱ्याच गाड्या निघाल्या त्या मुंगळ्याच्या ढोपरावानी मागून उच. मग ते काही पोरायनं ध्यानात धरलं. 2 पोरं बसून आले तशा गाडीवर दिलं मग मला उडून सिन. काय नाही बोल द्या. कसं नसतंय कुठं. आता सप्त्याला पाहुण्या राहुण्या आलेले असतात. ते नाही इथं नाही तर कुठं बोलावं. मला सांगा इतक्या बाया एकत्रित कवा जमत्याल कुठं? सप्त्याच्याच माध्यमानं जमत्यात. मी अजाबाद कोण्याच माऊलीला काही म्हणत नसतो. येईन काही म्हणू द्या, तुम्ही बोलणं थांबूच नका. काय फक्त 1.5 तास तर कीर्तन आहे. तेवढ्यातच गाठी भेटी काहीतरी होतात. तो बाईने आली का नाही, तिनं म्हणायचं नाही माय ते लईचं न्यारच वक्त मिळाले जावाय. तितकंच कीर्तनामध्ये समाधान मिळतंय. मी बाया ऐकून मी कोणाच्या मातीलाही जरी गेलो ना गड्या ऐकून राहत नाही. बाया ऐकूनच चलत असतो. कारण त्या बायाचं लढणंच लय ऐका वाटतं. गड्याला एकच स्वर असते भा. बाया लय मजानं लढत्यात. लढताना बघा तुम्ही द्यायचं काय चांगला होतास बापा. किती महाराज बोंबलले तर माळ घातली नाहीस की रे. किती सत्याला पट्टी मागितली तर देत नव्हतास की रे. काय तू ह्या काळपणा शेवटवर राहिला रे बापा. किती चांगला होता. इतका स्वर धरू धरू लढत यात म्हणून ते ऐका वाटतंय. आणि मग त्याला कार्ड आंघोळ घातली की मग शेवटला म्हणते माय माया वाघाच्या तोंडात तुळशीचं पान घाला माय. त्या वाघानं कवा तुळशीला पाणी घातलं होतं का? नाही घातलं तर काय झालं माय? त्याच्या तोंडात बेसरमाचा पाला घाला आता. अरे आयुष्यभर तुळशीच्या झाडाला पाणी घालायचं नाही, गळ्यात तुळशीची माळ नाही, शेवटला तुळशीचं पान घातल्यानं काय होईल? तुळशीची या झाडा दुरोनीनं घाली शिंतोडा. द्राक्षाची या तरी झाडा दुधाची घाली विठाला.